नमस्कार. आपल्या या कट्टा किचन वरती आपलं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. आज मी करणार आहे कुरकुरीत, खुसखुशीत, सर्वांचीच आवडती आणि या सीझन मध्ये तर मोस्ट डिमांडेड रेसिपी कांदा भजी. चला तर मग करूयात. इथे मी घेतलेले आहेत 2 कांदे उभे चिरून. कांदे होता होईल तेवढे पातळ चिरायचे आणि त्यांना थोडंसं सुटसुटीत करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, भजी छान कुरकुरीत होतात. तर यामध्ये आता आपण टाकूयात पांढरे तीळ. एक अर्धा ते पाऊण चमचा मी इथे पांढरे तीळ टाकते. तिळामुळे काय होतं, भज्यांना एक छान खमंग चव येते. अतिशय छान लागतात. दाताखाली आले ना तीळ, की खूप छान लागतं. यात आपण आता टाकूयात चवीनुसार, आपल्या आवडीनुसार लाल तिखट आणि थोडीशी हळद. आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचाभर की नाही धने घेऊयात आणि ते तसेच टाकायचे नाहीत बरं का. ते आपल्याला असे खलबत्त्यामध्ये घेऊन थोडेसे ओबड-धोबड कुटायचे. कुटायचे म्हणजे त्याला कुटायचं नाहीच. थोडंसं रगडायचं, की त्याचे एकाचे 2 फक्त भाग झाले पाहिजेत. अशा पद्धतीनं थोडेसे रगडून आपण ते टाकूयात. बघा कसे 2 भाग झालेत फक्त आणि असे धणे आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. तुम्ही टाकून बघा, खूप छान लागतील. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि लागेल त्या प्रमाणामध्ये बेसन घालूयात. सुरुवातीला एकदमच घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं. तर मी इथे सुरुवातीला 2-3 चमचे पीठ घालतेय. आपण मिक्स करून बघूयात आणि आवश्यकता वाटली तर आणखी घालूयात. आता काही जण काय करतात माहितीये का, कांदा चिरून त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून ते रेस्ट करायला ठेवतात आणि त्याला पाणी सुटल्यानंतर मग त्याच्यामध्ये पीठ बसेल त्या प्रमाणात घालतात. परंतु माझा अनुभव काय म्हणतो, की असं पाणी सुटलं ना कांद्याला, की तो कांदा मऊ पडतो. आपल्याला हवा तेवढा तो क्रंची राहत नाही आणि मग भजी पण तशी छान कुरकुरीत होत नाही. त्यासाठी कांदा चिरलं की लगेचच त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड करून पीठ तयार करायचं आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं. म्हणजे अगदी फक्त पाण्याचा हापका मारायचा. खूप थोडंसं पाणी घेऊन ते ऍड करायचं. अगदी असं. चला आता आपण मिक्स करून बघूयात. त्याला मला वाटते आणखी थोड्याशा पाण्याची आवश्यकता आहे. आता हे छान मिक्स करून घेऊयात. तर झालं काय, ऑफिसवरून येताना पाऊस पडत होता. रोडवरती इतका छान घमघमाट सुटलेला कांदा भज्यांचा. म्हटलं आता घरी गेलं की करूयात यात आणि खाऊयात. पण घरी येऊन बघते तो काय, पीठच संपलेलं. मग आता काय करायचं? आता रेडीमेड बेसनाचे तर मला भजी आवडत नाही. म्हटलं घरामध्ये डाळ आहे का बघूयात. तर डाळ होती. आता ती उद्याच्याला ऑफिसला जाताना टाकूयात दळायला आणि उद्या करूयात भजी. ते काय म्हणतात ना, ते नकटीच्या लग्नाला 1700 वेगणं तसा प्रकार झाला हा. तेल ठेवूयात आपण तापायला. गॅस मोठा करूयात. हां, तर काय म्हणत होते? हां, तर एवढा आटापिटा करून पीठ दळून आणलं तर खरं, भजी करायचं घातलंय तर खरं, पण मला तरी काही पावसाचे चिन्ह दिसत नाही आज. म्हणजे काय म्हणतात ना, ते भजी आहेत तर
पाऊस नाही आणि पाऊस आहे तर भजी नाही असं झालंय. जाऊ दे. तरीही छानच लागतात मला भजी केव्हाही. तेल तापलेलं आहे. आपण भजी सोडून घेऊयात. भजी अशी सुटसुटीत सोडायची बरं का. इतर भज्यांसारखी अशी गोल-गोल सोडायची नाही. अशा पद्धतीनं भजी सोडून घ्यायची. खरोखर भज्यांचे किती वेगवेगळे प्रकार केले जातात नाही? कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, मिरची भजी, घोसावळ्याची भजी, मूग भजी, शिवाय परत ते डाळ भिजवून वाटून केली जातात ती भजी. आणखी काय-काय प्रकार असतात बाई ते बोंडा असतो. त्याच्यामध्ये परत आणखीन आता ते टोमॅटो म्हणजे टोमॅटो, ढोबळी मिरची, इव्हन कारलं किंवा असे भाज्या ज्या असतात त्याला मसाला घालून स्टफ केलं जातं आणि ते डिप करून त्याची भजी केली जाते. हे पण प्रकार असतात. शिवाय अंडा भजी, ब्रेड भजी, इतके प्रकार आहेत ना भज्यांमध्ये. खरोखर भज्यांमध्ये जेवढे प्रकार आहे ना, मला वाटतं ते तेवढे प्रकार कुठल्याच पदार्थामध्ये नसतील. इतके प्रकार असतात भजीचे. खरोखर खूप आणि सगळे सगळेच्या सगळे खरोखर सांगू का खूप छान लागतात. भजी हा प्रकारच खूप छान लागतो. म्हणजे सगळ्यांचे फेव्हरेट आणि झटपट होणारा. अचानक काही वाटलं काहीतरी विशेष वेगळंसं काहीतरी खावंसं, की लगेच चला घ्या भजी करायला. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे भजी आवडतात? मला कमेंट करून सांगा बरं का नक्की. आणि आणखी कुठल्या-कुठल्या प्रकारचे भजे करतात ते तुम्हाला पण माहीत असतील तर तेही तुम्ही सांगा. आणि आणखी कुठल्या प्रकारची काही भज्यांची रेसिपी किंवा काय तुम्हाला पाहायला आवडेल आपल्या चॅनलवरती, तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे आपल्यामध्ये संवाद होत राहील. आता हे भजी कुरकुरीत करण्यासाठी की नाही सतत हलवत राहायचं. म्हणजे भजी कुरकुरीत होतात. आता आपण भजी काढून घेऊयात. झालेत बघा. आपण ते एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवरती काढूयात. म्हणजे एक्सेस तेल आहे ते ऑब्झर्व्ह होईल. तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी हे आपले कांदे भजी प्लेटमध्ये काढलेले आहेत. सोबत 2 तळलेल्या हिरव्या मिरच्या ठेवूयात आणि त्याच्यावरती चवीला मस्तपैकी थोडंसं मीठ भुरभुरूयात. बघा, तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंट करून की कसे झाले होते भजे. हं? आणि येत राहा आपल्या चॅनलवरती.